बारामतीमध्ये आल्यानंतर नाही तर महाराष्ट्रात कुठेही पक्षाचा असो पक्षविरहित असो, दादा नाही तर दादांच्या फक्त स्वर्गीय दादा खाली लिहिलेल्या फोटोच्या समोर उभं राहून भाषण करावं लागतं. हेच फार मोठं दुःख माझ्यासारख्याला. आपल्यालाही असं प्रत्येकाच्या भावना आहेत, यातून बाहेर पडावं लागेल हे खरं आहे. स्वतःला मन सांगतंय की यातून बाहेर पडून सगळ्यांची सेवा आपल्याला करायची, हीच दादांनी शिकवण दिली आहे. त्या शिकवणीला आम्ही कमी पडणार नाहीत, पण आपण सगळेजण यातून प्रयत्न करतोय. आजही माझ्यासारखा एक कार्यकर्ता सर्व पक्षातील नेत्यांना या व्यासपीठावरून आज वहिनी साहेबांसाठी आपण सर्वांनी वहिनी साहेबांना बिनविरोध निवडून द्यावं ही कळकळीची आणि विनम्रतेची विनंती सर्वच पक्षाला या ठिकाणी करतोय.